नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत। थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्या सोबत। समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिम्मत दाखवतो। साथ तुमची, हिम्मत आमची। होला हो करता येत नाही आम्हाला, आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कमेंट्स करा। आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद। तानाजी कांबळे, संपादक। व्यासपीठावर बसलेले सर्व मित्र पक्षाचे सन्माननीय नेते आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, माझ्या आधीचे दोन वक्ते जरा हिंदी आणि मराठीमध्ये बोलले। मराठीत बोलले तर समजतं ना रे सगळ्यांना? कळतं ना? साहजिकच आहे, आजची सभा आपल्या निवडणुकीच्या विजयासाठी आहे। मी प्रचारासाठी बोलतच नाही, विजयासाठी आहे। आणि लढत कोणामध्ये आहे हा पहिला प्रश्न जर का आपल्याला कोणी विचारला तर तुम्हाला सांगायला पाहिजे की एका बाजूला म्हणजेच आपल्या आईवरती वार करणारा आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या समोर तुमच्यावरती जो अन्याय होतो त्या अन्यायावरती छातीवरती वार करणारा अनिल देसाई। हे दोन फरक आहेत। दोघेही वार करणारे आहेत, पण एकाने आपल्या आईच्या कुशीवरच वार केला, ज्याने राजकारणामध्ये जन्म दिला, आणि जो आईचा नाही होऊ शकला तो तुमचा काय होणार? म्हणजे नुसता गद्दार नाहीये, कोंबडी पण सोडा, आईवरती वार करणारी औलाद आहे। आणि आता त्यांनी काही देऊ द्या, श्रीखंड देईल, दूध देईल, तर त्याला म्हणा तू गद्दारीचं शेण खाल्लंस। आणि आता भले श्रीखंड वगैरे, म्हणजे पहिलं हा उद्योग सुद्धा कसा सुरू केला, कुठून सुरू केला ते सुद्धा खणून काढावं लागेल। पण त्याच्यामध्ये मी काय जाऊ इच्छित नाही, कारण आपलं सरकार आल्यानंतर ईडी वगैरे आपल्याचकडे येणार आहेत, आपल्या हातात। तेव्हा बघू यांचं काय करायचं ते। आजची सभा बऱ्याच दिवसानंतर या परिसरात होते, निदान मी तरी या परिसरात बऱ्याच वर्षांनंतर आलोय आपल्याशी संवाद साधायला। निवडणूक तर लोकसभेची आहे आणि रोज पेपरमध्ये बघतोय की कधी न दिसणारे सगळे मोठमोठे दिल्लीवाले महाराष्ट्राच्या फेऱ्या घालायला लागलेत, आता वाऱ्या करायला लागलेत। मोदी येत आहेत, अमित शहा येत आहेत आणि येऊन जाऊन आपल्यावरती बोलून जात आहेत। परत म्हणजे इकडे घ्यायचंच नाही आता। सगळ्यात म्हणजे काय यांची वृत्ती आहे बघा, ज्या शिवसेनेने म्हणजे आपण सगळ्यांनी गेल्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी आपल्या विरुद्ध होते आणि आपण मूर्खासारखे यांना पंतप्रधान करायचं म्हणून महाराष्ट्र पिंजून काढत होतो। ज्या शिवसेनेनी, शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेनी मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून अपार कष्ट घेतले, शिवसेनेसोबत भाजपाचे सुद्धा लोक आम्ही निवडून आणली, तुम्हाला तिकडे बसवलं, तुम्ही आम्हाला 14 साली सुद्धा दगा दिलात आणि 19 साली तर दिलाच दिला। आणि आता तर आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात। ही बघा माझी नकली का असले नाणं खणखणीत आहे। बरं, आज आणखीन एक जरा गंमत झाली। इंडियन एक्सप्रेसमध्ये मी एक मुलाखत दिली आणि मुलाखत त्या महिला होत्या, त्यांनी पत्रकार होत्या, त्यांनी मला विचारलं की तुम्ही जे सांगतायत की 2.5 वर्षाचं ठरलं होतं, म्हटलं ठरलंच होतं। शिवसेना प्रमुखांची खोली मातोश्रीत मी जिथे राहतो तिथे वरती आहे, त्या खोलीत अमित शहा आणि मी दोघं जण बसून ते ठरवलं होतं आणि मी माझ्या आईवडिलांची शपथ घेतली।
नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत। थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत। समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिम्मत दाखवतो। साथ तुमची, हिम्मत आमची। होला हो करता येत नाही आम्हाला, आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद। तानाजी कांबळे, संपादक